अतिशय आनंदाची गोष्ट आहे। श्री सिद्धिविनायक मंदिर जे संपूर्ण भारतातील गणेश भक्तांचं एक अत्यंत श्रद्धास्थान आहे आणि मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ठिकाणी दर्शन घ्यायची इच्छा असते अशा श्री सिद्धिविनायकांच्या या मंदिराच्या परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचं भूमिपूजन आपण केलं आहे। या कॉरिडॉरमुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या होतील। सुंदर प्रवेशद्वारापासून तर क्राउड मॅनेजमेंटपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे। त्यासोबत अतिशय सुंदर अशा प्रकारची संकल्पना ही या कॉरिडॉरची घातण्यात आलेली आहे। मला असं वाटतं की हा कॉरिडॉर झाल्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये वाढ तर होईलच, पण त्यांना एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीला इथे सामोरं जाता येईल। मी श्री सिद्धिविनायक न्यासाचे सर्व पदाधिकारी, मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। माननीय उपमुख्यमंत्री महोदय आता आपल्याला संबोधित करून या संदर्भातली अधिकची माहिती देतील। मला एक महत्त्वाची अपॉइंटमेंट असल्यामुळे आणि खूप प्रमुख अशा प्रकारचे व्यक्ती मला ऑलरेडी उशीर झाल्यामुळे मी त्यांची परमिशन घेतली आहे, तर मी या ठिकाणून निघतोय। माननीय उपमुख्यमंत्री आता आपल्याला पुढची माहिती देतील। हिंदी सर देंगे। बरोबर आहे। मुंबई दादा आज सिद्धिविनायक मंदिराचं जे इथं सुशोभीकरण आणि ज्या काही सोयी सुविधा या ठिकाणी निर्माण करायच्या त्याचं भूमिपूजन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते पार पडलेला आहे। हा अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे। या ठिकाणी महापौर आहेत, उपमहापौर आहेत, न्यासाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत आणि सिद्धिविनायक न्यासाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मला आनंद आहे की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरजी आणि त्यांचे सगळे विश्वस्त या मंदिराचं जे काही सुरक्षेच्या दृष्टीने, भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्याची मागणी घेऊन आले आणि मला आनंद आहे मी आणि देवेंद्रजींनी 500 कोटी रुपये त्यावेळेस मंजूर केले आणि आता त्याचा पहिला टप्पा 78 कोटींचा आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। आता महापौर पण इकडे आहेत, उपमहापौर पण आहेत। आता पुढच्या टप्प्यासाठी लवकर बैठक घ्या आणि याला आपण चालना देऊया। खरं म्हणजे देशातलं प्रसिद्ध आणि जागृत असे सिद्धिविनायक मंदिर आहे। मुंबईकरांचं दैवत म्हणून सिद्धिविनायक मंदिर अतिशय लोकप्रिय आहे। जगभरातले, देशभरातले लोक सिद्धिविनायकाकडे येतात, साकडं घालतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पूजा करतात। हे मंदिर फार जुनं आहे। 1801 साली याचं फाउंडेशन सुरू झालं। लक्ष्मण पाटील आणि देऊबाई पाटील अशा दाम्पत्याने या कामाची सुरुवात केली, कारण त्यांनी एक नवस केला
आणि संतान प्राप्तीसाठी या सिद्धिविनायकाकडे साकडं घातलं आणि तेव्हा 1801 म्हणजे जवळपास 250 वर्ष झाले या मंदिराला. आणि या ठिकाणी आता होणारी गर्दी सगळं आणि सुरक्षा या दृष्टिकोनातून आपण या मंदिराची पहिली पायरी आपण पहिला टप्पा सुरू केलेला आहे. आणि आमचं महायुतीचं सरकार ही धार्मिक अधिष्ठानं जी आहे, आध्यात्मिक अधिष्ठानं जी आहे, त्याचा विकास करणं हे आमचं कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच अलीकडे पंढरपूर विकास आराखडा असेल, कॉरिडॉर असेल, त्याचबरोबर भीमाशंकर असेल आणि इतरही जी आहेत, घृणेश्वर आहे, इतर सर्व जी मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं, त्याचा विकास आराखड्याचा ला मान्यता दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या सरकारने ब वर्गाच्या मंदिरांना पूर्वी 2 कोटी निधी होता, आता तो 5 कोटी केलेला आहे, जेणेकरून तिथला विकास होईल, भाविकांना त्याचा फायदा होईल. जसं देशाचे प्रधानमंत्री, लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिर अयोध्येमध्ये बांधलं, काशी विश्वनाथ मंदिर बांधलं, उज्जैन महाकालेश्वर त्याचं म्हणजे कॉरिडॉर सुशोभीकरण केलं, असे अनेक मोठे प्रकल्प देशामध्ये देखील मोदीजींनी हाती घेतले. आणि महाराष्ट्रात देखील अशी देवस्थानं जी आहेत त्या देवस्थानांचा आपण विकास करतोय, प्राचीन देवस्थानांचा जीर्णोद्धार करतोय, जेणेकरून या ठिकाणी जे आपले धार्मिक आणि जे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा गैरसोय होणार नाही. त्यांना या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सगळ्या सुखसोयी मिळतील. आणि म्हणून हे सिद्धिविनायक मंदिर जे आहे हे प्राचीन देवस्थान आहे, मुंबईकरांचं दैवत आहे आणि त्याचा आज पहिला टप्पा पार पडतो याचा आनंद आम्हाला आहे. आणि म्हणून याची सुरुवात झालेली आहे आणि या लवकरच याचं काम सुरू होऊन पूर्णत्वास जाईल. आणि एक भव्य दिव्य असं एक आराखडा देखील या सिद्धिविनायक न्यासाने चांगला बनवलेला आहे आणि त्या आराखड्याप्रमाणे काम होईल आणि मुंबईकरांच्या आनंदामध्ये भर पडेल. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 12 वर्ष त्यांनी या देशाला विकासाकडे नेलं, या देशाला प्रगतीपथाकडे नेलं, या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केला. आपली आर्थिक व्यवस्था 11व्यावरून 4थ्या क्रमांकावर आणली. इतर देशांची अर्थव्यवस्था डगमगाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून विकसित भारत 2047चा संकल्प देखील त्यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच या 12 वर्षामध्ये अनेक योजना गोरगरिबांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर जवळपास 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून भारत देश हा जगामध्ये एक विकसित देश म्हणून त्याचा नावलौकिक होतो आहे. आणि त्याला 12 वर्ष होत आहेत. हा जो काळ आहे, या 12 वर्षाच्या काळात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे सगळं होईल ना. आता इथं काय, हे आता मंदिराचं धार्मिक विषय घेणार का राजकीय? मंदिराच्या बाहेर गेल्यावर सगळं विषय घेतो. आणि आधीच्या सरकारने, काँग्रेस UPA सरकारने देशाचे 12 वाजवले होते आणि आपल्या या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 12 वर्षात देशाचा विकास केलेला आहे. चला, धन्यवाद.